मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल म्हणजे आपल्या व्लॉगर अनितावर. तर आज पुन्हा घेऊन आलो आहोत आम्ही आमच्या रणभूमीवर म्हणजे किचन मध्ये. किचन मध्ये म्हणजे आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलो एक रेसिपी, नवीन रेसिपी आमच्यासाठी ती नवीन रेसिपी आहे. आणि लास्ट टाइम आम्ही बनवले होते मोमो, चिकन मोमो, जे की खूप छान झाले होते आणि व्हिडिओ देखील तुम्ही खूप चांगला सपोर्ट केलाय. होप तुम्हा सगळ्यांना तो चिकन मोमो वाला रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल. अजून जर कोणी बघितला नसेल तर त्याने जाऊन आताच बघा हा आणि सांगा कसा वाटला. सो आता आज आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन रेसिपी, ती पण आहे चिकनची. आणि होप तुम्हा सगळ्यांना ही रेसिपी देखील आवडेल आणि आमच्यासाठी ती नवीन आहे. आणि तुम्हाला सांगते ही रेसिपी आम्हाला सांगितली आमच्या वहिनी. यस, सो थँक्यू सो मच वहिनी रेसिपी आम्हाला सांगण्यासाठी. आणि आता बघू की ती रेसिपी आम्ही व्यवस्थित बनवतोय का. वहिनी तर चांगलं करतात, आमचं पण चांगलं होतंय की नाही काही माहित नाही. एक नंबर बनवते यार वहिनीच्या रेसिपीला, वहिनीच्या कुकिंगला कोणीच मात नाही देऊ शकत. मी आजपर्यंत तिथपर्यंत पोहोचू नाही शकले. खूप छान रेसिपी बनवते, वहिनीच्या हातामध्ये टेस्ट आहे गाईस. छान जेवण बनवते, खूप छान रेसिपी बनवत नाही. हा सॉरी, तेच ते यार, वहिनीच्या हातात टेस्ट आहे ऍक्च्युली आणि खूप छान असतं. तर आपण एवढं काही बोललो पण आपण रेसिपी कोणती बनवते, काय बनवते ते अजून सांगितलंच नाही. अरे हा, ऍक्च्युली तुम्हाला आम्ही अजून सांगितलंच नाही की आम्ही कोणती रेसिपी करतोय, म्हणजे केस भाषे साईडने बनवतात. सो एवढंच सांगितलं की चिकनचं करणार आहोत. तर रेसिपी आताच आम्ही रिव्हील करतो आहोत बिकॉज असा जास्त सस्पेन्स ठेवायला आम्हाला आवडत नाहीये. नाही, बिकॉज थंबनेलवरून कळणार नाही, त्यानंतर काही सस्पेन्स राहणार नाहीये. सो आम्ही बनवणार आहोत चिकन अळणी सूप. हा, मला ते पुढे कंटिन्यू चिकन अळणी सूप बनवणार आहोत. आणि त्यासाठी तुम्हाला आता मी दाखवणार आहे आम्ही काय काय आणलेलं आहे. येस, तर आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय घेतलंय आणि काय काय रेडी करून ठेवलंय. सगळ्यात आधी मेन मटेरियल चिकन, 1 किलो चिकन घेतलंय आणि ह्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून ह्याला मिक्स करून ठेवलेलं आहे. देन त्याच्यानंतर किती वेळ ठेवलं ते पण सांग. झाले आता एक 15-20 मिनिटं 15-20 मिनिटं ठेवलेत आम्ही मिक्स करून. हा, 15-20 मिनिटं झालाय. त्याच्यानंतर आहे हा कांदा कापून घेतलेला आहे, असा लांब लांब, असा आपण जसं वाटणला कापतो ना तसा. मुनमुन, अरे मोनच्या साईजचा कांदा. सो हा लांब लांब कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे आहे माझी हिरवी पेस्ट. ह्याच्यामध्ये आहे कोथिंबीर, मिरची, कोथिंबीर आणि मिरचीच आहे, बस इनफ. एवढी ही मी पेस्ट केलेली आहे, तुम्हाला दिसत असेल हे बघा. त्याच्यानंतर बिकॉज मी अंदाज घेतलाय, माझं 1 किलो चिकन आहे तर त्याप्रमाणे मी अंदाजे केलाय. तुम्ही जर बनवणार असाल आमचं बघून तर तुम्ही तुमच्या अंदाजाने करा बाबा, आम्हाला कळत नाही. सेकंड, आता आलं लसूण पेस्ट पण ह्याच्यात जाणार आहे, ते मी आता घेईल थोड्या वेळाने. तर आता आपण करायला स्टार्ट करूया गाईस. चल स्टार्ट. आणि नेहमीप्रमाणे हेड शेफ तर मीच असणार आहे. हो का. सगळं क्रेडिट मी घेणार आणि झाल्यानंतर ते पहिल्यापासूनच सवय आहे तुझी क्रेडिट घ्यायची, त्याच्यात काय कमी कमतरता नाहीये बाबा. हेड शेफ, आर यू रेडी? यस. सो चला स्टार्ट करा, जास्त बडबड नको करू. सगळ्यात आधी आपण थोडस तेल घेऊया. तेल घेण्यासाठी मी हे का घेतलं तुला माहिती. तेलची क्वांटिटी असं काही वहिनीने स्पेसिफाय नाही केली आहे, आपण आपल्या अंदाजाने टाकायचं. ठीक आहे, हे दाखव मला, नको सारखं आपली रेसिपी दाखव. हेड शेफ आपण चेंज करतोय बिकॉज आमचा जो कॅमेरामॅन आहे तो बकवास आहे, त्याला अजिबात अँगल नाही कळत आहे. तर मी शूटिंग करतो आणि मी बनणार आहे हेड शेफाची. अभी मजा आएगा ना भिड़ो. दाखवते जुन्या हेड शेफची. गॅस चालू नाहीये, तेल टाकून ठेवलंय, तेल इथे सांडवून ठेवलेलं आहे. तेल कुठे सांडवले दाखव. हे काय आहे? मी हे बघ, हे याच्यावर होतं आणि हे याच्यात होतं, मग खाली कसं जाणार मला माहिती. ते तुझं आहे, ते कांड पाणी आहे की काय माहितीये. ये क्या बात करता है यार. आता आपण रेडी आहोत करायला. तेल टाकलेलं आहे, तेल थोडस गरम होऊ द्या, त्याच्यात आपण हे टाकणार. हा कांदा टाकत आहोत सगळ्यात आधी. लांबडा तेल
कांदा टाकलाय, त्याला थोडंसं परतू दे. मग त्याच्यानंतर आपण आपली ही पेस्ट टाकणार आहोत. ओके, म्हणजे याचा कलर जेव्हा चेंज होणार तेव्हा आपण टाकणार. असं काय नाही, थोडंसं काय बनणार, पूर्ण ब्राऊन आपल्याला ते ह्याचा कांदा नाही बनवायचा आहे वाटणवाला. ठीक आहे, आता आम्ही आमचे ते हिरवी चटणी हे बनवलंय, पेस्ट बनवले ते टाकतोय. आता हे थोडासा सॉफ्ट झालाय ना कांदा, मग ही आता पेस्ट आपण गॅस जर आम्ही स्लो केलाय आणि ही पेस्ट ह्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. हो, चला बापरे, हा मोबाईल देवा, मोबाईल आता ते गार्लिक पेस्ट आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट. 1 स्पून टाकू ना. एवढी बस, 1 किलो साठी ना मला असं वाटतं. काय बोलतो, अजून टाकू? आम्हाला काहीच माहिती नाही, पण आम्ही टाकतो अंदाज पंचे. बस 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 बस. ते माझे हे नको व्हायला, जास्तच नको. थोडस पाणी टाकायचं. पाणी टाकू? नाही तर थांब जरासा अजून. त्याला जरासा फ्राय होऊ दे, मग पाणी टाकू. चिकन काही टाकायचं, आताच टाकायचं नाही. चिकन टाक, नंतर पाणी टाक. चिकन नाही टाकायचं आता, आधी त्याला थोडंसं फ्राय करायचं, मग चिकनच टाकायचं. डायरेक्ट पाणी नाही टाकायचं बोलली बाई. थोडस टाकायचं बोलली. नाही बाळा, वहिनीने मला पूर्ण रेसिपी लिहून दिली आहे, त्याच्यात तिला पाणी हे चिकन टाकण्याच्या नंतर टाकायला सांगितलं. गाईस तुम्हाला सांगते, माझ्या वहिनीने सगळी रेसिपी तिने मला व्हॉट्सअपला लिहून दिली, म्हणजे तिला एवढा विश्वास आहे की हिच्या लक्षातच राहणार नाही. पण यार हॅट्स ऑफ आहे, तिने लिहून एवढं पाठवलं यार मला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं होऊ दे. करू का, टाकू काय? आता आपण ह्याच्यामध्ये चिकन टाकूया. मी तुम्हाला आधीच सांगितलं, हे जे चिकन आहे हे हळद आणि मीठ त्यामध्ये मी मिक्स करून आधीच ठेवलं होतं. आता आपण ह्याला काय करणार, मिक्स जे की हलत नाहीये. मी करू का? आधी एक जीव करून घेऊ. एक जीव तेच ते मिक्स असं वाटतं आमचा कुकर थोडासा छोटा पडला. 1 किलो चिकन आहे ना, चिकन जरा जास्त आहे. खाणारे 2 आणि 1 किलो चिकन घेतले. आम्ही राक्षस बघा किती आहोत. आम्ही त्याच्यामध्ये जास्त तर हाच खाणार आहे. आणि आम्ही म्हणतोय, माझं काही एवढं हे पण नाहीये, काय म्हणतात त्याला, अर्धा किलो पीस सगळे वाटून घेते. काही पण काही आणलं ना वाटून वाटी होते. हा बरोबर आहे ना, मला पण पाहिजे ना तेवढं. मला पण तेवढंच आवडतं. 1 मिनिट जमतंय ना तुला, जमतंय ना? फक्त ते चमचा घेऊन असं हलवायला जमतंय ना व्यवस्थित? मास्टर शेफ बोलतात. सगळं केल्यानंतर यायचं, चमचा घ्यायचा आणि फिरवायचं, बस. मस्त काम आहे, मस्त काम. तू काय रॉकेट सायन्स केलं? आम्ही सगळं टाकलं त्याच्यात बाबा. वहिनीची कृपा, तुला माहिती आहे. वहिनी इज द बेस्ट. होतंय ना आता? अरे आता त्याच्यावरती हे ठेवायचं आपल्याला, त्याच्यावरती एक मोठी प्लेट ठेवणार आहे आणि त्याच्यात पाणी ठेवणार आहे आणि ते कोमट पाणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आता त्याच्या पुढची प्रोसेस म्हणजे हे आपला इथे लावलंय आणि याच्यात आपण जरा पाणी भरून थोडस कोमट होईपर्यंत ठेवणार, मग परत होत ना. ब्लॉगर आणि त्याला सबस्क्राईब करा गाईज. सो आता याच्यात मी पाणी टाकते आणि ते थोडं कोमट झालं की उलट करणार आहे. आता आपण गॅस जरा लो फ्लेम वर करणार आहोत. याच्यात थोडं मीठ टाकू काय? मगाशी मी थोडंच मीठ टाकलेलं. कशात? याच्यामध्ये ज्याही पाणी होतं तेव्हा टाक. ओके. याच्यावरचं पाणी आता थोडस कोमट झालेलं आहे. तो आता हात प्लेट गरम असलं काहीतरी. कोमट आहे काय, एवढं नाहीये. प्लेट गरम असणार. अरे बाई माणसाला सवय असते या सगळ्या गोष्टीची. तू काय नुसतं एकच आलं, बाई माणूस. असं आम्ही रोज खेळतो, खतरो से आम्ही रोज खेळते बाबा.
आता हे थोडस झालंय, मस्त हे दिसतंय बघ अजून ना. अजून अजून 1-2 वेळा करायचे, एकदाच नाही. हा काय हा. एक नंबर दिसते यार, दिसायला तर भारी आहे यार. गाईस टेस्टला चांगलं असू दे यार, दिन असणारच, बन जाएगा. असणारच. आता ह्याला थोडस मी हलवते, पकड. पकड. मी तर बोलतो अजून एकदा पाण्याचं कर, नंतर मग हे करूया आपण. नंतर हलवूया. हा आता अजून एकदा पाण्याचं हे कर, अजून एक टन होणार आहे पाण्याची. नाही तर अजून 2 टन. जास्त ना. तेच आम्ही पाणी जे जास्त उरणार, म्हणजे सूप मध्ये जे एक्स्ट्रा आम्हाला उरणार ना, ते आम्ही नंतर चिकनचा रस्सा बनवणार. येस, एकदम लाल आमचं कलरची फायनल प्रोडक्ट आहे चिकनचा रस्सा, तडकती फडकती लाल ग्रेव्ही लाल रस्सा. हे आमचं आळणी सूप मला आवडतं स्पेशली. मला पाणी सुद्धा गरम झालेलं आहे, तू सावकाश ठेव, गरम असणार ते. मी गॅस लो केलाय आणि आता ह्याला मी आपलं बाई माणूस घाबरला. कुकर वरून देणार आहे त्याच्याने. बस झालं यार, एवढं पाणी कुकर पॅक होईल नाही तर. हा काय? हा अजून 1 टन होईल आय हा गेस. मग कर कर. करू सूप प्यायचं आहे गाईज, सर्दी झाली. यार, आणि मी पहिल्यांदा बनवते माझ्या लाईफ मध्ये. मी फक्त नव्हतं गॅप काढलेलं, तर मगाशी बंद केलेला व्हिडिओ. काय मगाशी आता मी बोलली तेव्हा. नाही चालूच आहे, मी बंद करून. सॉरी. तर तुम्हाला सांगते, मी आतापर्यंत फक्त हा अळणी सूप पियाली आहे. ज्यावेळेला आम्ही वहिनीकडे जातो दिवायला त्यावेळेला फर्स्ट टाइम आम्ही हा ट्राय केलेला आहे. आणि मला खूप असं भारी वाटतं यार, की आपण बनवल्यानंतर पण असं परफेक्ट झाल्यानंतर तर खूप खूप भारी फिलिंग येते. आता भरला कुकर, भरला. तर कुकर भरेपर्यंत आम्ही केलेलं आहे. आता चमचा. आता ह्याच्यात थोडं मी मीठ टाकणार आहे. ऍक्च्युली मी ज्यावेळेला त्याला मॅरिनेट केलं होतं, मॅरिनेट बरोबर, हळद आणि मीठ मध्ये, त्यावेळेला मी मीठ खूप कमी टाकलेलं. तर मला असं वाटतं की मीठ कमी असेल, त्यामुळे मी ह्याच्यात थोडंसं आता मीठ टाकून इकडं पकड आणि मग ढवळ. लई पाणी बघ ना केवढं पॅक झालंय यार. दाखव का लोकांना, पाणी पूर्ण असं वरपर्यंत घेतलंय आम्ही. एवढं अळणी प्यायचंय आम्हाला. सर्दी आज मुळापासून खतम करून टाकू. काय डायलॉग होता हा? हा कोणत्या प्रकारचा डायलॉग होता? अरे कहना क्या चाहते हो? सो हेड शेफचं काम झालंय आणि मी हेल्परला काम दिलंय ढवळ्याचं, जे की तो व्यवस्थित करतो. तेवढंच काम व्यवस्थित करतो. सगळं झाल्यानंतर दे, मी आता ढवळू बस. मेरे शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है. शक्ती या बरं, पाणी बाहेर नको यायला. 1 नंबर दिसायला तर गाईस खूप छान दिसतंय. होप तर टेस्टला पण खूप छान असतो. चला आता किती 15-20 स्मेल घेऊन बघ कसं येतं. सर्दी झाली मला. मी बघू ओरिजिनल येतोय का तसा, म्हणजे जसा येतो अळणीचा. हा, 1 नंबर मला येतोय यार. चला आता आता थोडं होऊ दे ना त्याला. आता हाय फ्लेमला. आता त्याला आम्ही 10-15 मिनिटं ठेवणार आहोत. थोडस मीडियम वरतीच ठेवूया ना, हाय नको एकदम. ऑलमोस्ट ते झालंय, शिजलंय. 3 वेळा आपण टर्न मारले ना त्याला, पाणी हे केलंय. तर आता 10-15 मिनिटं थोडं मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत. त्याच्यानंतर मग आम्ही चिकन काढणार आहोत त्याच्यातून. यम यम यम. यामी यामी. Few moments later. तर गाईस फायनली 20 मिनिटात झालेले आहेत. येस. आणि आपलं हे बंद, गॅस सुद्धा आम्ही बंद केलेला आहे. जस्ट बंद केलाय. यस. तर आता आम्ही टेस्ट करू कसं लागतं सांग. हा टेस्ट ऑलरेडी ऍक्च्युली आम्ही केलंय. बऱ्यापैकी चिकन शिजलेलं आहे. एवढंसा पीस खाला. हा ठीक आहे ना. तर आता आम्ही थोडस हे अळणी सूप पिणार आहोत आणि उरलेलं पाणी, सांडवशील बाबा. आणि भाजून घेशील. गरम आहे आणि सो उरलेलं पाणी उरलेलं पाणी आणि चिकन आम्ही आमचा जो चिकन रस्सा जो मी करणार आहे सिंगल हँडेड एकटी, विदाउट एनी सपोर्ट, त्याच्यामध्ये आम्ही ते यूज करणार आहोत. मस्त चिकन ग्रेव्ही करणार आहे, जी मला येते, मी त्याच्यात टॅलेंटेड आहे. सो रेड चिकन करणार आहे रस्सावाला. सो त्याच्यामध्ये हे यूज करणार आहे. ते नाही आम्ही कॅप्चर करणार बिकॉज त्याच्यामुळे व्हिडिओ मोठा होईल. सो आमचा आजचा व्हिडिओ आहे स्पेशली फॉर अळणी चिकन सूप. तर तुम्ही सांगा की कसा वाटलं हा व्हिडिओ. कसलं भारी वाटतंय. तर आता मी ह्याला देते टेस्ट करायला आणि जरा असं मिक्स बस ना. पीस टाक अजून. हावरा हे घे आधी टेस्ट करून सांग, म्हणजे जरा जास्त मीठ कमी असेल किंवा हे असेल तर ठीक आहे.
ती काही जरासं मी टेस्ट करून देतो. गरम आहे. हळूहळू फूक मार. जास्त गरम आहे ना. वाव, भारी झालंय. चांगलं झालं. सिरियसली मला पण दाखव जरा फूक मारून दे. जास्त फूक मार ना. गरम आहे. मला मीठ कमी का लागतं? हे टाकता येईल ना, एवढं काय त्याच्यात. मला तर ठीक वाटलं, काय माहिती. ठीक आहे, ओके. मला थोडंसं मीठ कमी लागलं, पण फर्स्ट ट्राय बेस्ट आहे आमचा. ऍक्च्युली गाईज खूप छान झालंय, हो ना. चिकन शिजलंय ना. चिकन मी तुला बोलली थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी शिजलं. आता ते मी त्याला रस्स्यामध्ये टाकणार आहे, तेव्हा ते कसं होणार ना. म्हणून मी बोलली की याच्यातून जास्त नको खाऊ, थोडं तरी शिजलंय बऱ्यापैकी चिकन. मला असं वाटतंय मगाशी खाल्लेलं शिजलं होतं ना. एवढं कच्चं पक्क असलं तर थोडंच घ्यायचे तुम्ही बाळा. क्या करूं मैं, इसको मार भी नहीं सकती. बघा आता. एक नंबर, एक नंबर आहे. मगाशी मी थोडंच घेतलेलं, गरम होतं त्यामुळे मला व्यवस्थित कळलं मला नाही. डिस्टर्ब नको करू. एक नंबर आहे यार. आपल्याला ब्लॉग एंड करायचा आहे. कैसा आहे यार, कैसा आहे. चल इधर आ. किचनचा ब्लॉग किचन मध्ये सेट करायला पाहिजे ना गाईज. तर अशा प्रकारे आपलं चिकन आणि रस्सा बनवून झालेला आहे गाईज. आम्ही टेस्ट सुद्धा केलाय, एक नंबर झालाय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जबरदस्त मजबूत खाणार आहे मी. हातालाही ढकलणार आहे. आताच त्याने एवढा घातलाय. चिकन सो टेस्टला तर खूप छान होतं. म्हणजे आमची मेहनत एकंदरीत सक्सेसफुल झाली असं रंगाला आली. सो आता ह्याच्यानंतर पण मला बरीचशी काम आहे. मला चिकन रस्सा करायचा आहे. सो हा व्लॉग आता आपण इथेच एंड करूया. हे बोलण्यात काही हरकत नाहीये. तुम्ही सांगा हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसा वाटला. आमची ही कुकिंग देखील तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये सजेस्ट देखील करू शकता. इन केस जर तुम्हाला म्हणायचं असेल की काय समथिंग न्यू ट्राय करा तर तुम्ही नक्की म्हणा. सो आता हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये लवकरच. सो तोपर्यंत. आणि हा, चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यार. सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. सो भेटूया नवीन ब्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.